भगवान श्रीकृष्ण आणि श्री स्वामी समर्थ यांचे विचार, जीवन मार्गदर्शन. परिचय. जीवन अनेक आव्हाने आणि अडचणींनी भरलेले असते. काही वेळा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जात असल्यासारखी वाटते, तर कधी आपण चुकीच्या मार्गावर जातो. अशा वेळेस योग्य दिशादर्शनाची आवश्यकता असते. श्री स्वामी समर्थ आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या विचारांमधून आपण जीवनातील सत्य समजू शकतो. या ब्लॉगमध्ये आपण श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व, श्री स्वामी समर्थांचे मार्गदर्शन आणि जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आवश्यक विचार जाणून घेणार आहोत. हा ब्लॉग 6000 शब्दांमध्ये सविस्तरपणे या विचारांची मांडणी करेल. श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व आणि जीवनावर परिणाम. भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीता हा महान ग्रंथ अर्जुनाला सांगितला. या ग्रंथात 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. हे श्लोक समजायला थोडे कठीण वाटतात, परंतु त्यांचा अर्थ समजल्यास जीवनात आमूलाग्र बदल घडू शकतो. गीतेतील विचार आपल्या जीवनातील सत्य सांगतात आणि आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शन करतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो हे विचार ऐकतो त्याच्या आयुष्यातील संकटे दूर होतात. गरिबी, मानसिक तणाव, रोग आणि दैनंदिन अडचणी यावर श्रीमद्भगवद्गीतेचे विचार सकारात्मक परिणाम करू शकतात. म्हणूनच दररोज या विचारांचे श्रवण करणे आवश्यक आहे. गीतेचे श्रवण केल्याने माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. त्याला आत्मज्ञान प्राप्त होते आणि त्याचे कर्म अधिक शुद्ध होते. योग्य मार्ग आणि कर्माचे महत्त्व. जीवनात कोणाशी आणि किती बोलावे हे जर आपण समजले तर आपले जीवन अर्थपूर्ण बनेल. काही वेळा आपण एकटे चालावे लागते, जिथे ना कुटुंब, ना मित्र, ना सोबती असतो. अशा वेळी स्वतःच्या विचारांवर आणि कर्मावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. माणसाचे कर्म हे त्याच्या नशिबाहून श्रेष्ठ असते, असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. आपण आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित केल्यास आपले भवितव्य निश्चित सुधारेल. कर्माच्या मार्गावर चालताना अनेक वेळा अडथळे येतात. लोक आपल्यावर टीका करतात, आपल्याला चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतात. पण जो व्यक्ती आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवतो आणि योग्य विचाराने कार्य करतो, तो नक्कीच यशस्वी होतो. कर्म आणि त्याचे फळ ही संकल्पना गीतेमध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. तू कर्म कर, फळाची अपेक्षा करू नकोस, हा विचार प्रत्येकाने आत्मसात करायला हवा. सल्ला देण्याचे शहाणपण. बऱ्याच वेळा आपण इतरांना मदत करायचा प्रयत्न करतो, त्यांना सल्ला देतो. परंतु प्रत्येकाला आपला सल्ला आवश्यक असतोच असे नाही. काही लोकांना योग्य मार्ग दाखवला तरीही ते त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनावश्यक सल्ले देण्यापेक्षा योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीला मदत करणे अधिक उपयुक्त ठरते. जो सल्ला मागतो त्यालाच योग्य मार्गदर्शन द्यावे, हा विचार लक्षात ठेवावा. आपण एखाद्या व्यक्तीला कितीही चांगला सल्ला दिला तरी तो त्याला उपयोगी पडेलच असे नाही. काही वेळा माणूस स्वतःच्या अनुभवातून शिकतो. त्यामुळे आपला वेळ आणि ऊर्जा त्या गोष्टींवर द्यावी ज्या आपल्या हातात आहेत. जीवनात सकारात्मक राहण्यासाठी योग्य मार्गावर चालणे आणि आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. निंदा आणि जीवनातील चढउतार. जीवनात यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. लोक नेहमी तुमच्यावर टीका करतील, तुमची निंदा करतील. पण त्या टीकेकडे लक्ष न देता आपले कार्य करत राहणे महत्त्वाचे आहे. जेव्हा लोक तुमची निंदा करतात तेव्हा चिंता करू नका, कारण त्यांना तुमची किंमत समजत नाही, असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. जीवनातील चढउतार स्वाभाविक आहे. कोणीही कायम सुखी किंवा दुःखी राहू शकत नाही. त्यामुळे संकटांमध्ये संयम राखणे आणि यशस्वी काळात अहंकार बाळगणे गरजेचे आहे. निंदक लोक नेहमी असतात, पण त्यांना दुर्लक्ष करून पुढे जाणे हेच खरे शहाणपण आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सुख आणि दुःख समान समजावे आणि कर्म करत राहावे. स्वामी समर्थांचे जीवन आणि विचार. श्री स्वामी समर्थ हे भारतातील महान संतांपैकी एक होते. त्यांच्या विचारांनी आणि शिकवणींनी अनेक लोकांचे जीवन बदलले आहे. ते नेहमी लोकांना योग्य मार्गदर्शन करत आणि त्यांचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करत.
जो श्रद्धा ठेवतो त्याला सर्व काही प्राप्त होते, असा त्यांचा संदेश होता. स्वामी समर्थांचे विचार आजही लाखो लोकांच्या जीवनात मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांनी भक्तांना सांगितले की भगवंतावर श्रद्धा ठेवा आणि निःस्वार्थ भावनेने सेवा करा. हे विचार जीवनात अंगीकारल्यास मनःशांती आणि समाधान मिळते. या ब्लॉगमध्ये आपण श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व, कर्माचे स्थान, योग्य सल्ल्याचे महत्त्व आणि निंदेवर कशा प्रकारे प्रतिक्रिया द्यावी हे पाहिले. पुढील भागात आपण अधिक सखोल विचार आणि मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. अधिक माहितीसाठी पुढील भाग वाचा आणि जय श्री कृष्ण. राधे राधे असे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. भगवान श्रीकृष्ण हे केवळ एक दैवी अवतार नसून जीवनाच्या प्रत्येक पैलूंवर मार्गदर्शन करणारे एक महान तत्वज्ञ होते. त्यांच्या शिकवणींमध्ये जीवनाचे सार दडलेले आहे, ज्या आजही मानवजातीला योग्य मार्ग दाखवतात. त्यांच्या विचारांमध्ये जीवनाचे तत्वज्ञान, कर्मयोग, भक्तियोग आणि नीतिशास्त्र यांचा समावेश आहे. चला तर मग श्रीकृष्णाच्या विचारांचा सखोल अभ्यास करूया. स्वभाव आणि विश्वास. रुक्मिणीचा उल्लेख करताना भगवान श्रीकृष्ण एक अत्यंत महत्त्वाची शिकवण देतात. स्वभाव बदलणाऱ्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका. ज्या व्यक्तीच्या मनात स्थैर्य आहे, जो कोणत्याही परिस्थितीत शांत राहतो, त्यानेच खऱ्या अर्थाने सत्याची प्राप्ती केली आहे. आयुष्यातील खऱ्या मूल्यांची जाणीव असणाऱ्या व्यक्तीचे जीवन समृद्ध होते. जेव्हा कोणीतरी आपल्या नातेसंबंधांचे महत्त्व समजून टिकवून ठेवतो, तेव्हा त्याचा स्वाभिमान प्रगल्भ झालेला असतो. परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न आणि जीवनातील संघर्ष. जीवनात प्रत्येकाने एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे: परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्याने जीवन कठीण होते. आपल्या जीवनातील एकमेव स्थिर गोष्ट म्हणजे बदल, आणि जो कोणी या बदलाला स्वीकारतो तोच जीवनात पुढे जातो. जगामध्ये केवळ आईवडील असे असतात जे आपल्या मुलांना स्वतःपेक्षा अधिक यशस्वी झालेलं पाहू इच्छितात. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांबद्दल प्रेम असेल तर त्यांना शुभेच्छा द्या, त्यांची काळजी घ्या. परिश्रम आणि इतिहास निर्मिती. पाण्यात आंघोळ करणारा केवळ आपले कपडे बदलतो, पण घाम गाळणारा आपला संपूर्ण इतिहास बदलतो. हा विचार जीवनात कठोर परिश्रम करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जर तुला सर्व सांसारिक दुःखांपासून मुक्ती हवी असेल तर माझी पूजा कर. जो माझी उपासना करत नाही त्याला या जन्मातही आणि पुढच्या जन्मातही शांती लाभू शकत नाही. या जगात कोणतेही शस्त्र फक्त शरीरावर घाव करू शकते, पण शब्द आत्म्यालाही जखमी करू शकतात. म्हणूनच जीवनात आपले शब्द काळजीपूर्वक वापरले पाहिजे. नातेसंबंध आणि जीवनाचे तत्वज्ञान. जीवनात नातेसंबंध हे सर्वात मोठे धन असते. एका मिनिटात नात्यांची थट्टा केली जाऊ शकते, पण हे विसरू नका की संपूर्ण आयुष्य हे नात्यांनी सजलेले असते. मनात असलेले स्पष्टपणे बोलले पाहिजे, कारण सत्य बोलल्याने योग्य निर्णय होतो, तर असत्य बोलल्याने दुरावा निर्माण होतो. जीवनात एक नियम लक्षात ठेवा: जर तुम्ही एखाद्याला एकदा माफ केले तर तुम्ही हुशार आहात. जर तुम्ही त्याला पुन्हा माफ केले तर तुम्ही दयाळू आहात. पण जर तुम्ही त्याला तिसऱ्यांदा माफ केले तर तुम्ही मूर्ख आहात. जीवनातील मार्गदर्शन आणि ज्ञान. माणसाने समाजाने तयार केलेल्या मार्गावर चालायचे नसते, तर स्वतःसाठी नवा मार्ग शोधावा लागतो. हा तत्वज्ञानाचा मूलभूत भाग आहे. आपण जीवनात कितीही भौतिक गोष्टी बदलल्या तरीही दुःख कायम राहते, कारण आपण स्वतःला बदलत नाही. ह्या ज्ञानी व्यक्तीची ओळख अशी असते की तो इतरांमधील चांगल्या गोष्टी ओळखतो, त्यांची तुलना करत नाही, हेवा बाळगत नाही आणि आपल्या जीवनाला यशस्वी बनवतो. कर्माचे गणित. कर्माचे गणित अत्यंत सोपे आहे. तुम्ही चांगले कराल तर तुम्हाला चांगलेच मिळेल. जर तुम्ही वाईट केले तर तुमच्या जीवनातही वाईट परिणाम दिसतील. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक अशी शक्ती असते जी त्याला मार्गदर्शन करते. अनेकांना ही शक्ती परमेश्वराच्या रूपात दिसते. जर तुम्हालाही तुमच्या देवावर विश्वास असेल तर त्याच्यावर श्रद्धा ठेवा आणि चांगल्या गोष्टींचे पालन करा. श्रद्धा आणि भक्ती. जो मनुष्य श्रद्धेने भगवंताची पूजा करतो
त्याच्याकडे जे नाही ते भगवंत देतो आणि जे आहे त्याचे संरक्षण करतो. भगवंतावर निष्ठा ठेवल्याने संकटांवर मात करता येते. जिथे पाऊस नाही तिथे पीक खराब होते आणि जिथे संस्कृती नाही तिथे समाजाचा हास होतो. म्हणूनच जीवनात संस्कार आणि श्रद्धेचे पालन करणे अत्यावश्यक आहे. जो श्रद्धेने भगवंताची उपासना करतो तो आयुष्यात यशस्वी होतो. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असते. त्या गोष्टी आपल्याला काहीतरी बनवतात किंवा काहीतरी शिकवतात. जीवनात कोणाच्याही पुढे इतके झुकू नका की तुम्ही स्वतःलाच विसराल. तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, कठोर परिश्रम करा आणि भगवंताच्या शिकवणींचे पालन करा. त्याच्याशी मनमोकळेपणाने प्रार्थना करा, कारण तोच तुमच्या जीवनाचा खरा मार्गदर्शक आहे. जीवनातील सत्य आणि धर्माचा मार्ग. जीवनात अनेक आव्हाने आणि अडचणी येतात, पण त्यांना तोंड देण्यासाठी आत्मविश्वास आणि संयम आवश्यक असतो. कोणीही तुम्हाला कमी लेखेल, पण स्वतःवरील विश्वास गमावू नका. सकाळी उशिरा उठल्याने मनुष्याची कार्यक्षमता कमी होते आणि जो धैर्याने कार्य करतो तोच यशस्वी होतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जर तुम्हाला संधी मिळाली तर इतरांसाठी सारथी बना, कारण हे स्वार्थ नसून धर्म आहे. धर्माने परिपूर्ण हृदय योग्य मार्गदर्शन करते आणि जीवनात सत्याचा मार्ग दाखवते. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण शब्दांनी केलेली जखम कधीही भरून येत नाही. आत्मप्रेम आणि आनंदाची संकल्पना. जो मनुष्य स्वतःवर प्रेम करतो तो इतरांना दुखावत नाही. जसे एक दिवा स्वतःचा प्रकाश गमावता इतर दिव्यांना उजळवतो, तसेच आनंद वाटल्याने कमी होत नाही. वाईट गोष्टी पाहणे आणि ऐकणे हे पापाच्या सुरुवातीचे लक्षण आहे. जिथे तुमचा आदर नाही तिथे जाणे टाळा, नाहीतर लोक तुम्हाला दुर्बल आणि मूर्ख समजतील. जीवनात आधार शोधताना आपले जीवन स्वरूप आपणच ठरवायचे असते. दुसऱ्यांसाठी जगणे म्हणजे आपले सुखदुःख त्यांच्यावर अवलंबून ठेवणे. जीवनात कोणीही कायमस्वरूपी नसते, आपल्याला स्वतःच आपल्या संकटांशी लढावे लागते. मित्र कोणत्या क्षणी शत्रू बनेल हे सांगता येत नाही, त्यामुळे कुणाच्या शब्दांवर आणि आश्वासनांवर अविचाराने विश्वास ठेवू नका. तुमच्या सुखदुःखात फक्त तुमचे आईवडील आणि ईश्वर तुमच्या सोबत असतात. जीवनातील संघर्ष आणि आत्मनिर्भरता. आपल्या जीवनात संघर्ष अट असतो. प्रत्येकाला त्याच्या जीवन प्रवासात अनेक अडथळे पार करावे लागतात. पण या अडचणींना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास आणि सामर्थ्य तुमच्यातच असते. कोणीही तुमच्यासाठी सदैव उपलब्ध राहणार नाही, त्यामुळे स्वतःच्या समस्यांवर स्वतःच उपाय शोधणे महत्त्वाचे आहे. स्वतःवर विश्वास ठेवणे हे यशाचे पहिले पाऊल आहे. अनेक वेळा लोक तुमच्या क्षमतांवर प्रश्न उपस्थित करतात, पण तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम राहिले पाहिजे. जीवनात कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि संघर्षाला संधीमध्ये बदलण्याचा प्रयत्न करा. ईश्वरावर श्रद्धा ठेवा. कठीण परिस्थितीतही देवावर श्रद्धा ठेवा. जर तुमच्या मनात भक्ती असेल तर तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. संकटांच्या वेळी स्वतःला धीर द्या आणि स्वतःच आपल्याला मदत करा. ईश्वर आपल्याला हवे ते देत नाही, पण जे योग्य आहे ते देतो. मरण वाटते तितके भयावह नसते, तर ते एका नवीन जीवनाची सुरुवात असते. ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ हा अंधविश्वास ठेवणे नव्हे, तर आत्मविश्वास वाढवणे आहे. जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालता, तेव्हा देव तुमच्यासाठी योग्य वेळ येताच योग्य फळ देतो. सत्य आणि संयमाचे महत्त्व. सत्य हीच जीवनाची खरी ताकद आहे. खोटेपणा आणि फसवणुकीने कधीही दीर्घकालीन यश मिळत नाही. संयम आणि सातत्य ठेवल्यास तुम्ही कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकता. संकटेही आपल्याला अधिक मजबूत बनवतात. म्हणूनच संकटांचा सामना धैर्याने करा आणि सत्याच्या मार्गावर ठाम राहा. कधीही कोणालाही कमी लेखू नका, कारण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही ना काही विशेषता असते. आपल्या वाणीचा योग्य उपयोग करा आणि इतरांना सन्मान द्या. शब्दांनी लोकांच्या भावना दुखावल्या जातात,
त्यामुळे नेहमी प्रेमाने आणि नम्रतेने बोला. जीवनातील तत्त्वे आणि आत्मशक्ती. तुमचे आयुष्य फक्त तुमच्याच हातात आहे. कोणीही तुमच्या जीवनावर हुकूमत करू शकत नाही. म्हणूनच स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा आणि त्यानुसार कार्य करा. आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत आत्मसन्मान सोडू नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही इतरांसाठी स्वतःला विसरता तेव्हा शेवटी तुम्हाला फक्त वेदना आणि निराशा मिळते. म्हणूनच स्वतःला प्राधान्य द्या आणि स्वतःच्या विकासासाठी काम करा. जीवनातील संघर्ष आणि कष्ट हेच तुम्हाला पुढे नेणार आहे. ही जीवनाच्या सत्याची शिकवण आपल्याला योग्य दिशा देते. पुढील भागात आपण अधिक सखोल विचार करू. जीवनात संघर्ष अटळ असतो, पण योग्य दृष्टिकोन ठेवला तर आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो. त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा आणि आपले जीवन सतत सुधारण्याचा प्रयत्न करा. श्रीकृष्णाचे विचार आणि जीवनातील मार्गदर्शन. भगवान श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नसून ते एक तत्वज्ञानाचे मूर्तिमंत स्वरूप आहे. त्यांच्या शिकवणींमधून जीवन कसे जगावे, संकटांना कसे सामोरे जावे आणि योग्य निर्णय कसे घ्यावेत याचे मार्गदर्शन मिळते. गीतेतील त्यांचे विचार आजही प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देतात. धर्मासाठी संघर्ष आवश्यक. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की धर्मासाठी लढायला शिका, अधर्माला नष्ट करायला शिका आणि आपल्या प्रियजनांसाठी त्याग करायला शिका. आपण जेव्हा एखाद्या अन्यायाविरुद्ध लढतो तेव्हा तो संघर्ष हा केवळ आपल्यासाठी नसतो, तर संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी असतो. श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेत सांगतात की कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे, फळाची अपेक्षा ठेवू नकोस. त्यामुळे आपण आपल्या जीवनातील प्रत्येक कर्तव्य जबाबदारीने पार पाडले पाहिजे, पण त्याचे परिणाम कसे असतील याची चिंता करू नये. स्वाभिमान आणि आत्मसन्मान. स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान असणे गरजेचे आहे, कारण जर तो नसेल तर लोक तुमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करतील. आपण जर स्वतःच्या अस्तित्वाबद्दल आत्मसन्मान ठेवला नाही तर इतर लोक आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतील. आपली किंमत आपणच ओळखली पाहिजे. श्रीकृष्ण सांगतात की रस्ते कधीच संपत नाहीत, लोक फक्त हिंमत गमावतात. म्हणजेच संकटेही कायम राहणार नाहीत, त्यांचा सामना करून पुढे जाणे हेच खरे शौर्य आहे. नातेसंबंध आणि विश्वास. नाती टिकवण्यासाठी त्यात समजूतदारपणा आणि सहनशीलता असायला हवी. जे नाते तुम्हाला रडवते ते कमजोर असते आणि जे नाते संकटातही साथ देते तेच खरे असते. नात्यात परस्पर विश्वास असेल तर कोणतेही संकट ते मोडू शकत नाही. श्रीकृष्णांच्या जीवनात आपण पाहतो की त्यांनी मित्रत्व, भक्ती आणि प्रेम यांचे आदर्श उदाहरण दिले. सुदामा आणि श्रीकृष्ण यांचे मैत्रीचे नाते हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. देवावर श्रद्धा आणि मानसिक शांतता. माणूस दुःखी असतो कारण तो देवावर विश्वास ठेवत नाही. जर तुम्हाला देवावर श्रद्धा असेल तर तुम्ही संकटांवर सहज मात करू शकता. जीवनात ज्यावेळी आपण कोणत्याही गोष्टीवर अनावश्यक ताण घेतो त्यावेळी आपली मानसिक शांती हरवते. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या सर्व समस्या सोडवेन. म्हणूनच आपण जीवनात सकारात्मकतेने विचार केला पाहिजे आणि नकारात्मक विचारांना दूर ठेवले पाहिजे. आत्मा अमर आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात की आत्मा जन्म घेत नाही आणि मरणही पावत नाही. म्हणजेच आपण फक्त शरीर आहोत असे समजणे चुकीचे आहे. आत्मा ही अमर असून ती केवळ एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करते. त्यामुळे मृत्यू हा अंतिम सत्य नाही, तर तो एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. म्हणूनच आपल्या कृतीत सद्गुण, निःस्वार्थता आणि सेवा यांचा समावेश असावा. जीवनातील योग्य आणि अयोग्य निर्णय. जीवनात प्रत्येक व्यक्तीसमोर योग्य असे दोन मार्ग येतात. श्रीकृष्ण सांगतात की जो सत्य ज्ञानाच्या मार्गावर चालतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. त्यामुळे आपले निर्णय घेताना आपण आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे. केवळ इंद्रियांना हवे तसे निर्णय घेणे चुकीचे ठरते. योग्य निर्णय घेण्यासाठी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी आणि शारीरिक तंदुरुस्ती.
जीवनात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येकाला हे माहित आहे, पण बरेच लोक ते पाळत नाहीत. काही लोक 4 दिवस व्यायाम करतात, योगासन करतात, पण थोडेसे ठीक वाटले की ते सोडून देतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. श्री कृष्णांचे जीवन पाहिले तर त्यांचे शरीर सदैव तंदुरुस्त होते. युद्ध, राजकारण आणि भक्तांसाठी सेवा करत असतानाही त्यांनी आपली शारीरिक तंदुरुस्ती जपली. त्यामुळे आरोग्य ही जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. कर्मयोग आणि त्याचे महत्त्व. श्री कृष्ण कर्मयोगाचे महत्त्व गीतेत विशद करतात. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा सिद्धांत त्यांनी अर्जुनाला दिला. याचा अर्थ असा की आपण कर्म करावे, पण त्याचे फळ मिळेल की नाही याची चिंता करू नये. आपल्या कार्यात समर्पण आणि निष्ठा असेल तर त्याचा योग्य परिणाम आपोआप मिळतो. कर्मयोगाचा हा मंत्र जीवनात आत्मसात केल्यास प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकते. संयम आणि संतुलित जीवनशैली. जीवनात संयम ठेवणे आवश्यक आहे. अतिलोभ, क्रोध, मोह यामुळे माणसाचा नाश होतो. श्री कृष्ण सांगतात की जेव्हा माणूस आपल्या इंद्रियांना वश ठेवतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो. अतिमोह हे दुःखाचे मूळ असते. त्यामुळे जीवनात प्रत्येक गोष्ट संतुलित असली पाहिजे. भगवान श्री कृष्णांचे विचार आजही प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देणारे आहेत. जीवनात संकटे येत असतात, पण त्यांचा सामना करून पुढे जाणे हेच खरे शौर्य आहे. स्वाभिमान, विश्वास, श्रद्धा आणि संयम ही जीवनातील यशस्वी होण्यासाठी आवश्यक तत्वे आहेत. श्री कृष्णांचे शिकवण आजही प्रत्येकाच्या जीवनात मार्गदर्शक ठरू शकतात. जर आपण त्यांच्या शिकवणींना आत्मसात केले तर जीवन अधिक सुंदर आणि यशस्वी होईल. मनाचे स्वभाव आणि नियंत्रण. मन हे असेच आहे, त्याला काहीच करायचे नसते. तुम्ही स्वतः आपल्या मनाला आळशी बनवता. जोपर्यंत आपण स्वतःवर नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला आयुष्यात काहीही मिळणार नाही. आपल्या मनाला आणि शरीराला अधिक विश्रांती देण्याने आपल्याला सर्वस्व गमवावे लागते. त्यामुळे आपण आपल्या मनाच्या मागे जाणे बंद केले पाहिजे. योग्य साधना केल्यास मनावर नियंत्रण मिळवता येते, अन्यथा मनाचा स्वभाव असा होतो की तुम्ही अगदी छोट्या कामांसाठी देखील म्हणाल, हे नंतर करू. मनावर नियंत्रण कसे मिळवावे? मनाला वश करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे. जसे एक चंचल वारा हातात पकडणे अवघड आहे, तसेच मनाला एका ठिकाणी स्थिर ठेवणे कठीण आहे. पण योग्य प्रयत्नांनी हे शक्य होते. योग, ध्यान आणि साधना हे मनावर नियंत्रण मिळवण्याचे प्रभावी मार्ग आहेत. नियमित ध्यानधारणा केल्यास मन शांत होते, त्याचा वेग कमी होतो आणि तो विचारांवर ताबा मिळवता येतो. मनाला योग्य दिशेने वळवण्यासाठी सकारात्मक विचार करणे, प्रेरणादायी ग्रंथ वाचणे आणि सातत्याने आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. शिस्त आणि नियमितता. बरेच लोक खूप प्रतिभावान असतात. त्यांच्या टॅलेंटच्या जोरावर त्यांना भरपूर काम मिळते, पण ते इतके निष्काळजी असतात की कधीही कोणतेही काम वेळेवर करत नाहीत आणि त्यांची सर्व कामे टाळतात. त्यामुळे लोक त्यांना काम देणे बंद करतात. त्यामुळे चांगले शब्द समजून घेणे आणि शिकणे पुरेसे नाही, त्यांची अंमलबजावणी नियमितपणे करणे गरजेचे आहे. तुला काही माहिती आहे, या गोष्टींनी फारसा फरक पडत नाही, पण तुम्ही तुमचे काम कसे करता ते अधिक महत्त्वाचे आहे. वेळेचे महत्त्व. वेळेचा सन्मान करणारा व्यक्तीच यशस्वी होतो. वेळ ही कोणासाठीही थांबत नाही, ती सतत पुढे जात असते. ज्या व्यक्तीने वेळेचे नियोजन योग्य प्रकारे केले आहे ती जीवनात यशस्वी होते. वेळेचा योग्य वापर करणारी व्यक्ती मात्र अपयशी ठरते. म्हणूनच प्रत्येक क्षणाचे महत्त्व ओळखून त्याचा योग्य वापर करायला हवा. सत्याची महत्त्वता. बोट हे एकमेव साधन आहे, त्याचप्रमाणे सत्य ही स्वर्गाची एकमेव शिडी आहे. एक शहाणा माणूस स्वतःमधील उणीवा दूर करतो, जसे की सोन्याचा मुलामा असलेले चांदी हळूहळू अशुद्धता गमावते आणि ही प्रक्रिया तो पुन्हा पुन्हा करतो. पण काही लोक तुमच्या किमतीची जाणीव ठेवत नाहीत. त्यामुळे तुमचे विचार बदला, हे विचार तुमचे आयुष्य नक्कीच बदलतील. प्रामाणिकपणाचे महत्त्व.
सत्य आणि प्रामाणिकता हे जीवनातील सर्वात मौल्यवान गुण आहेत। सत्य बोलणारा आणि प्रामाणिक राहणारा माणूस जीवनात नेहमी उंच भरारी घेतो। जे लोक सत्याला महत्त्व देतात त्यांच्यावर समाज विश्वास ठेवतो, पण जे खोटे बोलतात किंवा फसवणूक करतात ते शेवटी अपयशी होतात। म्हणूनच जीवनात प्रामाणिक राहा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा। विश्वास आणि धैर्य। एका लहान मुलाप्रमाणे देवावर विश्वास ठेवा। जसे की एक मूल हवेत उंच फेकले जात असताना हसते आणि घाबरत नाही, कारण त्याला माहित असते की त्याला खाली पडू दिले जाणार नाही। म्हणूनच तुम्ही दुबळे नाही, फक्त वेळ तशी आहे आणि वेळ सर्व काही बदलते। घाबरू नका, कारण मी तुमच्या पाठीशी आहे। फक्त तुमचे काम करत राहा। श्रद्धा आणि समर्पण। श्रद्धा आणि समर्पण यातच खरी ताकद आहे। ज्या व्यक्तीला स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास आहे ती कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाही। संकटे येतात आणि जातात, पण ज्यांची श्रद्धा अढळ आहे ते नेहमी यशस्वी होतात। म्हणूनच मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि सतत प्रयत्न करत राहा। आरोग्य, समाधान आणि निष्ठा। आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे। समाधान ही सर्वात मोठी समृद्धी आहे आणि निष्ठा हे सर्वात उत्तम नाते आहे। जसे वायाच्या लाटा नौकेची दिशा बदलतात, तसेच माणसाच्या इच्छाही मनाची दिशा बदलतात। पण देवाच्या निर्णयावर कधीही शंका घेऊ नका। जर तुम्हाला शिक्षा होत असेल तर त्याचा अर्थ तुमची चूक झाली असेल। आरोग्याचा योग्य विचार करा। शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असेल तरच माणूस यशस्वी जीवन जगू शकतो। निरोगी शरीरातच निरोगी मन वसते। योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे आरोग्य सुधारते। तणाव टाळा आणि आनंदी जीवन जगा। आत्म्याचे अस्तित्व। हा देह तुमचा नाही आणि तुम्हीही या देहाचे नाही। हे शरीर अग्नी, पाणी, वायू, पृथ्वी आणि आकाश या 5 तत्वांनी बनलेले आहे। शेवटी हे सर्व नष्ट होणार आहे, पण आत्मा अमर आहे। त्यामुळे कोणालाही फसवू नका, कारण तुम्ही जसे कराल तसेच तुम्हाला दुसऱ्याकडून मिळेल। चारित्र्य आणि आचरण। शक्य तेवढे मौन पाळणे चांगले, कारण माणसाला बोलायला लावणे हे सर्वात मोठे पाप आहे। हक्क, चारित्र्य आणि आदर याबाबत अतिशय जागरूक रहा। सेवेची खरी किंमत फक्त देव देऊ शकतो, माणूस नाही। जर तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर त्यांच्या शब्दांवर नव्हे तर त्यांच्या कृतींवर ठेवा। सद्गुणांचे पालन करा। माणसाने नेहमी उत्तम चारित्र्य ठेवावे। प्रामाणिकपणा, सत्यता, संयम आणि सहनशीलता या गुणांमुळे माणूस मोठा होतो। त्यामुळे सद्गुणांचे पालन करा आणि सदैव योग्य मार्गावर राहा। भगवान श्रीकृष्णाचा संदेश। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो माणूस माझा ध्यास घेतो तो जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो। प्रत्येकालाच त्याच्या हृदयात जागा द्या, अन्यथा एकतर तुम्ही एकटे पडाल किंवा तो व्यक्ती कायमचा तुम्हाला सोडून जाईल। आयुष्यातील कठीण काळ। या जगात कोणाचीही सहानुभूती नाही। मृतदेह स्मशानभूमीत ठेवला जातो आणि आपण स्वतःलाच विचारतो अजून किती वेळ लागेल। कठीण काळात माणूस एकटा पडतो। फक्त आणि फक्त भगवंत त्याच्या सोबत असतो, पण अडचणींमुळे तो व्यक्ती अधिक खंबीर बनतो। नाती आणि अंतर। नात्यात नियमित अंतर नाती जोडते आणि नात्यातील अनियमित अंतर नाती तोडते। आयुष्यातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे तुमचा वर्तमान। एकदा तो गेला की तो गेला। जगातील सर्व संपत्ती विकूनही तो परत मिळवू शकत नाही। नशिबाचा खेळ। या जगात नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कोणालाही काहीही मिळाले नाही आणि कधी मिळणारही नाही। त्यामुळे प्रत्येकाशी अशा प्रकारे वागा की तुमच्याबद्दल कुणीही वाईट बोलेनासे होईल।